नमस्कार मंडळी. तर आज आपण अगदी ढाबे स्टाईल छोले बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 7 ते 8 तास छोले भिजवून घ्यायचे आहे आणि हे छोले आपल्याला कुकरमध्ये घालून 3 शिट्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे आपले छोले अगदी सॉफ्ट होतील आणि त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखादी बटाटासुद्धा ॲड करू शकता. तर मी इथे 2 बटाटे ॲड केलेले आहे. त्यातला आपण एकच घालणार आहोत. एक दुसऱ्या रेसिपीसाठी मी यूज करणार आहे. तर याला 3 शिट्या येऊन छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मसाल्यासाठी मी इथे 3 ते 4 कांदे पातळ चिरून घेतलेले आहे. तर कांदे आपल्याला पूर्ण फ्राय करायचे आहे, म्हणजे अगदी तळून घ्यायचे आहे. जसे आपण बिर्याणीसाठी तळतो. हा मसाला थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. तर रेसिपी पूर्ण नक्की बघा. आता कांदा आपलं तेल खूप छान तापलेलं होतं. त्यात आपल्याला हाय फ्लेमवरच कांदा तळून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला यात काही खडा मसाला ॲड करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे दालचिनीचा तुकडा, 2 काळे मिरे, हिरवा वेलदोडा, 1 मोठा वेलदोडा, 1 फूल असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण ह्या कांद्यामध्येच भाजून घेणार आहोत, म्हणजे याचा वास खूप छान येईल. तर कांदा आपल्याला परतत आलेला आहे. तर यात आपण मसाले ॲड करून थोडा वेळ भाजून घेऊया. नंतर यात आपण असा जाडसर चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो जाडसर चिरला तरी तो छान शिजतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला कापू शकता. तर बघा, हा आपला टोमॅटो चिरून झालेला आहे. आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे. तर यात तुम्ही नंतर थोडा गरम मसाला, यासाठी लसण आणि अद्रक मी खिसून घेतलेला आहे आणि लसण बारीक कापून घेतलेला आहे. कारण हा मसाला अगदी चिकट असतो, त्यामुळे लसण आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरवतो तेव्हा सटकतो आणि तो जाडच राहतो. त्यामुळे मी त्याला बारीक चिरून घेतला. तर हा मसाला आता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. मला घाई होती त्यामुळे मी इथे गरमच यात ॲड केलेला आहे. तर तुम्ही असं करू नका. तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ त्या मसाल्याला थंड होऊ द्या आणि नंतर प्युरी करा. ज्या कढईत आपण तो मसाला भाजला त्याच कढईत आता जिरं मोहरी घालून तो मसाला छान परतून घ्यायचा आहे. छान चौघ बाजूंनी तेल सुटेपर्यंत, म्हणजे आपला मसाला अजिबात कच्चा राहणार नाही. तर बघा, छान असा मी याला परतून घेतलेला आहे आणि याच्यात 1 तेजपत्ता ॲड करायचा आहे. तो मी दाखवायचं विसरले. आणि यात आपण जे भांड्यात मिक्स केला त्यात पाणी घालून यात थोडं ॲड करायचं, म्हणजे तो खाली करपणार नाही. आणि बघा, आपले बटाटे आणि छोले छान शिजलेले आहे, अगदी सॉफ्ट झालेले आहे. तर आपल्याला ह्या मसाल्यात आता ते ॲड करून तुम्हाला गरजेनुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता, घट्ट किंवा पातळ, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. पण छोले जरा घट्टच छान लागतात, त्यामुळे मी यात थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून 5 ते 10 मिनटं या भाजीला शिजवून घ्यायचं. आणि तुम्ही ही भाजी पोळ्या, फुलके किंवा भटुऱ्यांसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थोडी कोथिंबीर घालून आणि वरतून थोडं तूप घालायचं आहे. तुमच्याकडे बटर असेल तर बटर घालू शकता. धन्यवाद.